आणि यानंतर आंतरराष्ट्रीय विश्वातनं अत्यंत महत्त्वाची मोठी बातमी, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीवर हल्ल्याचा प्रयत्न झालाय। इवांका ट्रम्प यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाला अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। IRGC संबंधित व्यक्तीकडून हल्ल्याचा प्रयत्न झाला असं कळतंय। एक मोठी बातमी, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीवर हल्ल्याचा प्रयत्न झालाय। माहिती जाणून घ्या तर रामराजे शिंदे आपल्यासोबत आहे। तर रामराजे, हल्ल्याचा प्रयत्न नेमका कुठे आणि कसा झालाय? बिलकुल ट्रम्प यांच्या मुलगी इवांका ट्रम्प हिच्यावर हल्ला करण्याचा हा प्रयत्न झालेला आहे आणि या कटामध्ये इराणी नागरिक असल्याचं समजतंय। जी इराणी संघटना आहे IRGC, तर त्या संघटनेचा हा सदस्य असल्याचं समजतंय। ज्यावेळेस मोहम्मद अल-सादी हा एक इराणी नागरिक आहे, इराकी आहे, तर त्याला नुकतंच आता ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि त्याने एक दोन ठिकाणी अशी वक्तव्य केली होती की हल्ले जे केले गेलेले आहेत तर त्याची फळं भोगावे लागतील आणि त्यासाठी इवांका ट्रम्प हिच्यावर हल्ला करणं गरजेचं आहे आणि हा हत्येच्या बदल्यामध्ये ट्रम्प यांच्यावर सूड उगवण्यासंदर्भाचा हा कट होता। परंतु त्या अगोदरच हा कट पूर्ण व्हायच्या अगोदरच त्याला ताब्यात घेण्यात आलेला, त्याला अटक करण्यात आलेली आहे। त्याच्याकडे माहिती घेतली असता की फ्लोरिडामधील इवांकाच्या घराचा संपूर्ण मॅप होता, त्याचबरोबर कशा पद्धतीने जायचं, काय द्यायचं याचे लोकेशन सुद्धा त्याच्याकडे होते आणि या संशयाच्या बळावरच त्याला ताब्यात घेण्यात आलं। त्यामुळे मोठं घटना, जी दुर्घटना घडणार होती ती थांबवण्यामध्ये अमेरिकेच्या फेडरल एजंटला यश मिळालेलं आहे। निश्चित, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।